माहिती समोर आली आहे। जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी काल रात्री जरांगे यांच्या उपस्थितीत जालना पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आलंय। जरांगे पाटील यांच्यासोबत कायम असलेले समर्थक गंगाधर काळपुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा या निवेदनात उल्लेख करण्यात आलेला। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। या कटामध्ये कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा आरोपही करण्यात आलाय। या संदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत अशी माहिती आहे। जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे काय म्हणतात बघूया। मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत। डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय। वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गरड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल? हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो। त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल, मनोज जरांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागपुढे झाला असेल। जरांगीने जे पेरलं ते उगणार आहे। जरांगीने जे आती केलंय त्याची आता माती व्हायला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा